आप देख रहे हैं आपकी अपनी आवाज न्यूज इंडिया। आलो आम्ही पोहोचलो या मुलावर संस्कार करून त्यांना जबाबदार नागरिक म्हणून शिक्षणासोबतच मूल्ये, शिस्त, समानता आणि मानवतेची शिकवण देऊन शिक्षिका समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा व असमानता दूर करण्याचे कार्य करते. महिला सक्षमीकरण, समाज जाणीव, स्वच्छता, आरोग्य व राष्ट्र निर्मिती मध्ये शिक्षिकेचे मोलाचे योगदान आहे. है आपका सर न्यूज इंडिया चैनल। मैं रितु शिंदे और कोसारा में हम आए हैं, तो आपको क्या लगता है सर, ये सब जो काम रुका हुआ है या कुछ होने वाला है या होगा, तो इसके बारे में आप क्या कहना चाहेंगे सर, कोसारा के गांव के बारे में, प्रगति के लिए? आप सही न्यूज ले रहे हैं जी। ये कोसारा गांव जो है जी। ये गांव रह गया है। नाम बताइए। मैं बबन राखुंडे इस गांव का नया बस्ती वाला हूँ। ये जो चंद्रपुर का जो सभा से चंद्रपुर में जो गर्दी हो रही है वो गर्दी कम करने के लिए गवर्नमेंट ने एक नवीन चंद्रपुर का शोध लगाया गया। वो इस शोधुम लोगों ने बहुत सारे लोगों ने प्लॉट लेके अपना घर बनाया, लेकिन जो माड़ा ने डेवलपमेंट नाम से जो डेवलप होना चाहिए वो पूरे होना चाहिए था। 2005 से हम लोग यहाँ रह रहे हैं, हर किसी को रहना के लिए जगह है, लेकिन किसी का रोड लाइन्स, जहाँ तक नाला होना, पानी होना, सबसे बड़ी बात है कि जो रोड यहाँ चलता है कोसरा से पड़ोली, ये बहुत फास्ट चलता है। यहाँ कोई एक पतदीवा नहीं है या कोई दिवे नहीं है या कोई रोड सही नहीं है, तो ये उसका दुरुपयोग कुछ ना हो जाए और लोगों को कुछ अज्ञात न हो जाए, कोई किसी से धोखा न हो जाए। तो इस बारे से हमारा कहना है कि ये रोड का काम तुरंत हो जाए और लाइन पे पतदीवे लगे जाए। सबसे बड़ी बात है कि हम लोग जैसे यहाँ जो लोग नए लोग रहने लगे हैं, ये सब सर्विस वाले लोग हैं। जी, यहाँ पे जो बड़े बड़े नेता है, जो सरकारें हैं, बड़े बड़े पद पे बैठे हुए हैं, जो चुन के भी आए हैं, उनसे क्या अपेक्षा करना चाहेंगे आप? देखो, हम लोग उनको एक एप्लीकेशन दे चुके हैं जी। इसके पहले भी जोरगाड़ जी को दिए है, अभी उनको मैडम को दिए है। मैडम कहते हैं कि ये जो आपका सवाल है हम माड़ा के साथ बात करेंगे और इसको मार्ग लगाने के पीछे से काम करेंगे, तो वो तो होता है। ये वो तो खासदार के नाते से, एक नेता नाते से काम करना उनका जरूरी है। हम यही कहना चाहेंगे कि आपका जो भी प्रस्ताव है उन्होंने वो स्वीकार करके ये सब कुछ सुधारना करना चाहिए। इसके लिए सर आप क्या नाम बताइए? मेरा नाम है, मैं कहता हूँ कि ये जो हमारा जो बात करना है ये आपके टीवी चैनल से कि उनका तो पहुँचाने की कोशिश करेंगे, ऐसे आपसे विनती करता हूँ। थैंक यू सर। आप बताइए सर, नाम बताइए। मैं राजू बोरेवार, कोसारा ग्राम पंचायत के अंदर में नया चंद्रपुर में मकान बना के मैं यहाँ हूँ। जब से मैं यहाँ 5 साल से हूँ, लेकिन यहाँ नया चंद्रपुर करके जो आए, लेकिन नया है कुछ दिखता नहीं है। यह इतनी बड़ी समस्या है जो माड़ा के अंडर में जो रखा है। एक तो रोड बनाना चाहिए, कहीं भी रोड बना नहीं है, सब उखड़ गए हैं, खड्डे पड़े हैं। बारिश में तो बहुत तकलीफ होती है, अभी तो डस्टिंग का बहुत प्रॉब्लम हो रहा, लोग परेशान है वो डस्ट के लिए। तो ये कोसारा से लेके जो रामनगर चंद्रपुर से जो लोग आते हैं, वही ये रोड से नागपुर गुग्गूस, ये रोड से बहुत गर्दी रहती है, लेकिन पददिवे नहीं है, लाइट नहीं, लाइट के अरेंजमेंट नहीं है और रास्ता नहीं है। और दूसरी बहुत बड़ी बात है कि यहाँ जो रहने वाले जो लोग हैं ये सीनियर सिटीजन है, उनकी फैमिली है, वहाँ उनको कहीं घूमना है या जाना है, बैठना है, तो एक रिजर्वेशन जो माड़ा ने रखा है पार्क के लिए, बगीचा के लिए, गार्डन के लिए, मैदान के लिए, उसका 0 डेवलपमेंट है। जी तो बिल्कुल सर, बिल्कुल सर, ये सब नेताओं तक, आमदार तक, खासदार तक ये बात जानी चाहिए। हमारी शुभकामनाएं आपके साथ है और ये पूरा डेवलप होना चाहिए। हम ये आशा करते हैं कि ये हमारे माध्यम के चैनल से उन तक पहुंचना चाहिए। जी शुक्रिया, धन्यवाद आपका। जी, मैं न्यूज इंडिया चॅनल से रितु शिंदे, चंद्रपूर से, मेरे साथ कॅमेरामॅन अखिल खान जी के साथ। जय हिंद। न्यूज इंडिया चॅनल मध्ये मी रितु शिंदे बोलत आहे, चंद्रपूर वरून। आपण या ग्रामपंचायत मधले जे आहेत सदस्य, त्याच्याबद्दल तुम्ही आता या ग्रामपंचायत मध्ये जे काही लोकांनी आम्हाला माहिती दिली आणि जे काही समस्या सांगितली, त्याच्याबद्दल आता तुम्ही या वार्ड मेंबर असल्यामुळे काय तुमचं मत आहे की काय आपल्याला प्रगती या कोसाराची करता येईल? नमस्कार, मी ऋतिका अनिल नरुले, कोसारा खुटाळा गट ग्रामपंचायतची सरपंच। गेली 5 वर्ष मी इथे सरपंच म्हणून काम करत आहे आणि आज बघितलं असेल तर आज आपलं जलजीवन मिशन योजनेअंतर्गत जे पाणी पुरवठ्याचं काम राहते त्याचा आज लोकार्पण सोहळा असेल। आपण बघितले तर केंद्र सरकारकडून जेजेएमच्या कामांचा निधी अडकडून आहे,
पुरेपूर निधी कुठेच उपलब्ध झालेला नाही. पण त्यातच माझी ग्रामपंचायत याला अपवाद आहे. माझ्या ग्रामपंचायतीमध्ये जरी निधी उपलब्ध नसेल झाला तरी पण काम हे 100% सक्सेस झालेलं आहे आणि पाणी हे फिल्टर पाणी सुरळीत असं सुरू आहे. आपण बघितलं गेलं असेल तर सगळीकडे हे काम अर्धवटच आहे, कुठे कुठे सुटलेलंच आहे, पण माझी ग्रामपंचायत याला अर्धवट आहे. त्यामुळेच आज खासदार मॅडमनी सुद्धा माझी प्रशंसा केली की तुझ्याकडे कसं काय इतकं म्हणजे निधी येऊन बरोबर सुरळीत काम चालू आहे का. आणि आपण बघितलं असेल तर माझ्या ग्रामपंचायत क्षेत्रफळ हे बरंच मोठं आहे. जवळपास 5 किलोमीटर क्षेत्रामध्ये माझी ग्रामपंचायत येते आणि आपण बघितलं असेल की शहराला लागून माझी ग्रामपंचायत आहे. शहराला लागून असल्यामुळे हे निम शहरी असल्यामुळे इथे समस्या भरपूर आहेत. म्हणजे जसं बघितलं आपण तर लेआउट आहेत, बऱ्याचशा कॉलन्या आहेत आणि निधी बघितला तर 2011च्या जनगणनेनुसार माझी जी या ग्रामपंचायतची 2790 जी लोकसंख्या आहे त्या हिशोबानेच मला 15 वित्त आयोगाचे पैसे येतात. तरी पण मी माझा ज्या हक्काचा आहे इथल्या सामान्य निधीवर मी भर दिलेला आहे आणि सामान्य निधीतून जवळपास मी 1.5 करोडचे कामं केलेले आहे. त्याबरोबरच बरेचशा निधी मी आणलेले आहे, जनसुविधा म्हणा किंवा खासदार निधी म्हणा, आमदार निधी म्हणा, या निधीमधून मी बरेचसे कामं केलेले आहेत. आता बघितलं असेल आपण की कॉलनीवाल्यांच्या काही समस्या आहेत. तर त्या नवीन आता वस्ती बसल्यामुळे शहराला लागून असल्यामुळे आपण बघितलं असेल गावातल्या दोन्ही कोसारा आणि खुटाळा गावातील कामं ही 100% झालेले आहेत. पण कॉलनीतले कामं आता आपण करत आहोत. बऱ्याचशा कॉलन्यामध्ये रोड नाले हे गेलेले आहेत. बिलकुल मॅडम, तुमच्या हस्ते हे सगळं कार्य होईल हे आम्ही अपेक्षा करतो. आज आपले खासदार प्रतिभाताई मॅडम घाणोकर आलेले होत्या इथे. त्यांचं म्हणणं काय होतं की इथे आल्यानंतर त्यांना काय म्हणायचं होतं असं की तुमच्या प्रती काय त्यांचा विचार होता? त्यांनी माझ्या कामाची प्रशंसा केली. त्या खरोखरच मला अशा म्हणाल्या की सगळीकडे जेजेमचे कामं जिथे रखडलेली आहेत तिथे तुझ्या ग्रामपंचायतीला अपवाद का बरं आहे. तर मी त्यांना सांगितलं की जरी निधी म्हणजे उपलब्ध नसला तरी पण मी कुठून ना कुठून बरोबर सगळ्या गोष्टी अरेंज करून माझे काम हे पूर्ण केलेलं आहे. त्याबरोबर त्यांनी माझ्या ग्रामपंचायतीची विचारपूस केली कुठले काय लागलं काय नाही. आताच खासदार निधीमधून मॅडमकडून आपल्याला 20 लाखाचं काम हे सँक्शन झालेलं आहे गुरुदेव नगरमध्ये. तसंच या अगोदर सुद्धा मॅडमनी 20 लाखाचं काम आपल्याला दिलेलं आहे. बरेचसे काम. आम्ही अभिनंदन आहे सर तुम्हा सगळ्यांचं. कोसारामध्ये मी न्यूज इंडिया चॅनल मधून रितू शिंदे बोलत आहे, चंद्रपूरवरून. आज आपण इथे कोसारामध्ये आलेलो आहे. आपले मॅडम तर या ग्रामपंचायत मध्ये जे आम्ही आलेलो आहे त्याच्याबद्दल, आता कोसाराबद्दल आणि जिल्हा परिषद शाळा आहे, रोड आहे, रस्ते आहे आणि बाकीच्या ज्या समस्या आहे तर त्याच्याबद्दल तुम्ही काय म्हणणार इच्छिता याच्यावर थोडी चर्चा करा. मी सिद्धार्थ फुलझेले, सिनर्जीवर टाउनशिप कोसारा येथे वास्तव्यात आहोत आणि हे आमचं महिला मंडळांचं शिष्टमंडळ आज खासदार प्रतिभाताई घाणोरकर यांना निवेदन द्यायला आलेलं आहे. 2005 पासून नवीन चंद्रपूरचं जे डेव्हलपमेंट झालंय तो रोड आजपर्यंत इतका खराब झालेला आहे की त्या रोडकडे अजून शासनाने लक्ष दिलेलं नाही. सिनर्जीवर सोसायटी स्थापन झालेला जवळपास आता 2018 पासून लोक वास्तव्यास आहेत. तिथे अजूनही पाण्याची सोय ग्रामपंचायतीमार्फत झालेली नाही आहे, विजेची सोय नाही आहे. वीज पाणी ह्या आवश्यक गरजा आहेत त्या अजूनही पूर्ण झालेल्या नाही. रोडची अवस्था इतकी खराब झालेली आहे की तिथे एकतर वर्दळ वाढली परंतु रोडकडे मुद्दा बिलकुलच सरकारचं लक्ष आलेलं नाही आहे. आणि हे लक्ष वेधून घेण्याकरिता आमचं शिष्टमंडळ माननीय प्रतिभाताई घाणोरकर यांना भेटायला आलेलं आहे आणि आम्ही निवेदन त्यांना दिलेलं आहे. स्ट्रीट लाईट सुद्धा नाही. जिथे आता प्रतिभाताई घाणोरकर आपले आमदार इथे आलेली होत्या आणि त्यांच्याबद्दल जी चर्चा झाली आहे, त्यांनी त्यांच्यासमोर जी काही समस्या तुम्ही लोकांनी मांडलेली आहे त्याच्याबद्दल काय वाटते की काय त्यांच्याकडून तुम्हाला अपेक्षा आहे की प्रतिभाताई घाणोरकर आमदार आपले सहकार्य करायला पाहिजे? त्यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे. तर त्यांचं म्हणणं आहे का आम्ही माड्यासोबत मीटिंग बोलवू आणि तुमची समस्या जे आहे ते आम्ही मांडू असं त्यांनी प्रत्यक्ष बोललेले आहे. त्यांचं काय म्हणणं आहे की ह्या सगळ्या सुधारणा आपल्याला करता येईल की नाही येईल याच्याबद्दल काही चर्चा झाली का? नाही, याच्यावर अजून चर्चा झाली नाहीये. फक्त त्यांनी सांगितलं आपण मीटिंग बोलवू आणि त्याच्यानंतर चर्चा काढू. ठीक आहे सर, तुमचं नाव सांगा सर. सुनीत मिश्रा, सिनर्जी वल्हाणा. काय वाटतं इथं सगळ्या या दाताडा एरिया आहे, कोसारा दाताडा, जो काही रोड रस्ते आहे खूपच खराब दिसते, खूपच आहे आणि किती वर्षापासून पडलेले आहे. आणि हे कधी सुधारणा होईल याची काय जाणीव आणि काय असं प्रस्ताव कुठे मांडलाय का आपण? आम्ही प्रस्ताव मांडला आहे. आम्ही मागच्या वर्षी ते आपले जे हे आहे आपले जोडगेवार भाऊ त्यांच्याकडे गेलो होतो आम्ही. त्यांनी आम्हाला फक्त निवेदन घेतला आणि याच्यावर आपण काही विचार करा. तर 1 वर्ष झाले त्याच्यानंतर काय असा विचार झाला नाही आणि रस्ते तसेच आहे म्हणा. आता काय झालं नाही. धन्यवाद सर तुमचं. सर तुमचं नाव सांगा आणि शंकर गंधमवार, काय समस्या आहे? कोसारा या
वस्तीमध्ये आम्ही हनुमाननगरला राहतो. तर यामध्ये मेन म्हणजे रोडची खूप समस्या आहे. त्याच्यानंतर नाल्या नाही, डासाचं प्रमाण वाढलेलं आहे. त्याच्यामुळे लाईटची बी समस्या आहे. या समस्याकडे आम्ही ग्रामपंचायतमध्ये आमच्याकडे फंड नाही आणि पुन्हा आमदाराला आम्ही त्या रस्त्याबद्दल निवेदन दिलं, पण ते 1 वर्ष झालं त्याचं काही त्यांनी निवारण केलं. जी धन्यवाद तुमचा. आणि अशीच समस्या आम्ही सगळं तुमच्या चर्चेतून आम्ही माहिती करत आहोत आणि महिलांना पण आम्ही विचारू की काय यांची समस्या आहे, कसं काय कोसारा हे सुधारायला पाहिजे आणि समोरचं चांगलं डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे. मॅडम तुमचा परिचय. माझं नाव कृपला फुलझेले आहे. मी सिनर्जी वर्ल्डमध्ये राहते. मॅडम आमच्या इथे लाईट नाही आहे, स्ट्रीट लाईट नाही आहे. त्यामुळे आमची वस्तीमध्ये 2 वर्षापूर्वी 5 घरं फोडलेत आणि चोरी झाली मॅडम आमच्या वसाहतीमध्ये. हो, आणि आजूबाजूचा परिसर पूर्ण काळोख अंधार आहे. कुठल्याच रोडला स्ट्रीट लाईट नाही आहे. आजूबाजूला कुठेच स्ट्रीट लाईट नाही, अजूनही अजूनही नाही. रात्रीच्या वेळेला तिथे पार्ट्या होतात आणि सगळे मुलं जे उन्हाळ मुलं असतात ते पार्ट्या करतात आणि महिलांना सुरक्षा नाही. रात्री 7च्या पुढे कुठलीही महिला स्कूटी घेऊन यायला घाबरते मॅडम. आणि आम्हाला सुद्धा हा अनुभव आलेला आहे. नाही, धन्यवाद मॅडम तुमचं. कोसारा या ग्रामीण भागामध्ये असो, शहरामध्ये तर दाताडा असो, कोसारा असो, या रोड रस्ते खूप काही खराब आहे. आता लाईट पण नाही आहे. मुलांचे जे मुलं आहे फिरणारे तिथे त्याच्यामुळे चोरीचे प्रमाण भरपूर काही वाढलं आहे. माझं ही अपेक्षा आहे की जे आमदार आहे, जे आपले नेते आहेत, त्यांनी मदत करायला पाहिजे, यांचं सहकार्य करायला पाहिजे. याच्यासाठी काहीतरी आपल्याला समोरचं पाऊल उचलायला पाहिजे असं मला वाटते. तरी पण मी मॅडम आपला परिचय द्या आणि थोडं. मैं सुमन त्रिपाठी कोसारा सिनर्जी वार्ड में रहती हूँ, लेकिन मैं अपने इसे मेरा रोज का आना जाना है. मैं अपनी बच्ची को ट्यूशन लेके जाती हूँ और 8 बजे मेरा 8 साढ़े 8 बजे डेली आना जाना रहता है. यहाँ पे रास्ते में लोग ड्रिंक करते रहते हैं और मैं मतलब असुरक्षित महसूस करती हूँ. सही है मैडम. अभी यहाँ पे प्रशासन है, जो कुछ वार्ड मेंबर है जो चुन के आए हैं, तो उनके बारे में क्या कहना चाहेंगे आप? कैसा करना चाहिए डेवलप इसको? मैडम उनको थोड़ा ध्यान देना चाहिए इस बात पे, क्योंकि हम लोग का जो है एप्लीकेशन कई बार जा चुका है उनके पास में, लेकिन अब वो लोग इधर की तरफ ध्यान दे तो ज्यादा अच्छा रहेगा. बिल्कुल बिल्कुल मैडम, आपका ये प्रस्ताव अगर होता है, या रोड है, रस्ते है, जो कोई समस्या है वो आपका निवारण होना चाहिए, मैं अपेक्षा करती हूँ. इथे आपल्याकडे महिला आहेत, त्याच्यामधून मॅडम काय म्हणायचं आहे तुम्हाला? काय 2 शब्द? मैं भी सहमत हूँ इनकी बात से, क्योंकि 7 बजे के बाद लेडीज़ें वहाँ नहीं आ जा सकती. असामाजिक तत्वों का पूरा जमावड़ रहता है वहाँ पर, और देखा गया है कि वहाँ पर लेडीज़ जेंट्स वगैरह भी रहते हैं. असामाजिक तत्व जो कहा जाए, ड्रिंक करते हैं. वहाँ पर कई लेडीज़ें रहती हैं, जेंट्स रहते हैं. आपत्तिजनक हालत में भी कई बार देखा गया. थँक्यू मॅडम. आज जे काही आहे, पोलीस आहे, आज प्रशासन आहे, लोक आहे, जनता आहे, त्यामध्ये खूप त्रस्त झालेले आहे. त्याच्यामुळे त्यांची समस्या कशी काय सोडवता येईल हे आपल्याला मोठ्या लोकांपर्यंत पोहोचवावं लागेल. त्यासाठी मी न्यूज इंडियामधून रितू शिंदे चंद्रपूरवरून बोलत आहे आणि माझ्यासोबत अखिल खान कॅमेरामॅन जोडलेले आहे. जय हिंद.